हाय, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज आमची सुट्टी संपली होती, आम्हाला जायचं होतं पुण्याला रिटर्न, कारण की डॉक्टर पण आले होते आम्हाला घ्यायला. तर दहाची तयारी चालू होती. लगेच मला सगळं सामान भरून द्यायची, नारळ वगैरे होती तर ते पाडून देत होता, किंवा जे होते आधीच पडलेले ते पण सोडून देत होता. मला बोलला घेऊन जाय सगळं. आणि आंब्याला बघा किती मोर आलेला आहे, त्या आंब्यावर डोळायचा ना मला जास्त. आणि किरण भाऊ बोलला की बाई एवढं तो बोलला की एवढं लक्ष नको देऊ, उगाच नजर लागायची. मुद्दामून चेष्टामध्ये बोलला बरं का तो. आणि दादाने बघ केवढा मोठा अँगल घेतला होता, बांबू सापडलाच नाही, त्याच्यामुळे तो अँगलनेच तोडायला लागला. वजन एवढं होतं ना तर बस. ओ रामा, दादा फुटला काय? भुऱ्या, ए भुऱ्या चल चल. हा पाड ना. ओ इकडनं कसं काय पडताय तुझ्याकडनं? डॉक्टर कडे जरा त्याला म्हणजे दादाने 3 तोडले, 3 पाडले. ए भुऱ्या भुऱ्या बाजूला डोक्यात पडाल. आपण दोघं धरू ना. हा पडलं आका झाडच पडलंय. हे बस दादा, ते कच्च पडलंय, पाणी नसणार त्यात जास्ती, म्हणजे तुरट लागल पाणी. बस नको थोडं जाऊ दे, ते तुटायला आला. हे बघा आम्ही दोघं नारळ तोडत होतो ना, तर डॉक्टर पण आले तिथं ना, बोललेलं की आपण दोघं मिळून तोडू. दादानीच तोडले ते. आणि एक डायरेक्ट आहे ना तिथं, म्हणजे त्यांचं असं वेस्टेजचं पाणी जातं ना ते कपड्यांचं भांड्यांचं, तर त्यातच जाऊन पडलं ते नारळ. नंतर मग त्यांनी ते पण उचलून घेतलं, आणि नंतर मग लसूण वगैरे सगळंच दिलं त्यांनी. आणि मग पुढचे अजून मी व्हिडिओ टाकल, त्यामुळे तुम्हाला दिसेलच. तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि अन्नप्राशनचा व्हिडिओ खूप जणांनी बघितला, सबस्क्राईब पण केलं, त्यामुळं सगळ्यांना धन्यवाद. आणि असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आता गावाकडचे 2-3 शॉर्ट्स येतील तुम्हाला, नंतर मग मी पुण्याचे वगैरे पण टाकल. चला तर मग बाय. श्री स्वामी समर्थ. हे बघा दादाने कसं उचलून घेतलं ते. हा ते नाही.